जय भीम मित्र. बऱ्याच काळानंतर मी आपल्यासमोर पुन्हा येत आहे. मी प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर. काही मूलभूत सिद्धांताबद्दल आपण बोलायचं असं आपण ठरवलेलं आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल बऱ्याच प्रकारे प्रचार सुरू आहे. विविध मार्गानं विविध अंगानं प्रचारक ते सांगत आहेत, अभ्यासक ते बोलत आहेत. आपण समजून घेत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये असं जाणवतं आहे की एकूण सामान्य माणसापर्यंत जे काही प्रचारक, मग भिक्खू असतील किंवा मग विविध संस्थांचे प्रचारक असतील, बौद्धाचार्य असतील, कुठेतरी महायान पंथ जास्त प्रभावानं मांडल्या जाण्याची किंवा घुसखोरी करण्याची एक शक्यता किंवा असं दिसत आहे. तर याबाबत बुद्धाच्या मूलभूत तत्त्वज्ञानावर आपण थोडंसं माहिती करून घेऊ. मग त्या पायावर आपण सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मग काही कन्फ्युजन होत नाही. बुद्धाच्या एकूण तत्त्वज्ञानामध्ये 4 महत्त्वाची मूल्य आहेत किंवा 4 महत्त्वाचे तत्त्व आहेत. एक, अनित्यता किंवा अनित्यतावाद. दुसरा, अनात्मवाद. तिसरा, प्रतित्य समुत्पाद. आणि चौथा आहे बुद्धाचा सिद्धांत, कर्मसिद्धांत. यामध्ये अनित्यता म्हणजे सर्व काही अनित्य आहे. कुठलीही गोष्ट परमनंट नाही. जी निर्माण होते ते नष्ट होते. या साध्या गोष्टीवर, या साध्या तत्वावर तो अवलंबून आहे. फार मोठा, परंतु तो फार मोठा मूलभूत असा सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत आहे तो अनात्मवाद. आत्मा असं काहीतरी एक कायमस्वरूपी असणारी वस्तू आहे किंवा अशी काही शक्ती आहे, असा एक समज अनेक धर्मवादी, आत्मावादी, देववादी, दैववादी लोकांच्या एकूण विचारधारेमध्ये अनिश्चित आहे. पण बुद्ध नाकारतात. आत्मा नाही. कारण जर सगळं अनित्य आहे तर नित्य नियमानं भेटणारं किंवा अस्तित्वात असणारी कुठलीही गोष्ट असू शकत नाही. म्हणून अनित्यतावादाचा पुढचा सिद्धांत हा अनात्मवाद आहे. त्याचं ते एक पुढचं पाऊल आहे. त्यानंतर तिसरा सिद्धांत जो आहे प्रतित्य समुत्पाद. अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून, वस्तूंपासून नवीन वस्तू, नवीन गोष्टी, नवीन घटना निर्माण होतात आणि या नवीन घटना निर्माण होतात त्या पुढच्या घटनांना कारणीभूत असतात. प्रतित्य समुत्पाद. चौथा सिद्धांत आहे तो कर्मसिद्धांत. पण हा बुद्धाचा कर्मसिद्धांत. एकतर बुद्धानं पुनर्जन्माची जी काही थेअरी आहे ती नाकारलेली आहे. पूर्वजन्म नाकारलेला आहे. त्यामुळे हा जो जन्म आहे की हा जो आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये जे काही आपण करणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला याच जन्मामध्ये फळं मिळतात असा बुद्धाचा सिद्धांत आहे. म्हणजे गेल्या जन्माचं काही या जन्मात येतं आणि या जन्माचं पुढच्या जन्मात येतं, या सगळ्या गोष्टींना बुद्धानं काटशेळ दिलेला आहे, नकार दिलेला आहे. आणि त्यामुळे बुद्धाचा कर्मसिद्धांत हा माणसाला या जीवनामध्ये चांगलं वागण्याची, वर्तणूक करण्याची, सद्धम्माला घेऊन पुढे जाण्याची नैसर्गिक चेतना देतो. एवढं ते सोपं आहे. 4 मुख्य तत्त्वज्ञानामध्ये 4 मुद्दे आहेत बुद्धाच्या. एक पुन्हा एकदा रिपीट करू आपण. अनित्यतावाद, अनात्मवाद, प्रतित्य समुत्पाद आणि बुद्धाचा कर्मसिद्धांत. या 4 गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मग तत्त्वज्ञानामधले इतर धर्मांची असतील किंवा आज या बौद्ध धम्माच्या नावावर जे काही गोंधळ घालू इच्छिणारे लोक असतील, हे सगळं आपल्याला स्पष्टपणे समजून घेता येतं. पण या प्रत्येकाबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. आज फक्त इंट्रोडक्शन, ओळख आहे. पुन्हा भेटूया. जय भीम.